मित्रांनो, नमस्कार. आज सकाळी माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्राचा एक मेसेज आला. तो म्हणतो की ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे पदवीधर मतदारसंघाची नोंदणी करता त्याच्याकडे फॉर्म अवेलेबल आहे. तरी कृपया तुम्ही काही डॉक्युमेंट्स घरी अवेलेबल ठेवा. म्हणजे पासपोर्ट आकाराचे फोटो, भारतातील कुठल्याही विद्यापीठाची ऑक्टोबर 2023 पूर्वीची पदवी म्हणजे डिग्री, आधार कार्ड आणि विवाहित महिलांकरता लग्नाचे प्रमाणपत्र, राजपत्र किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट. मला आश्चर्य झालं की बाबा, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला तर जवळपास एखादं वर्ष अजून बाकी आहे. मग हे अचानक हा मेसेज, आणि हा बऱ्याच लोकांकडनं मला मेसेज आला. तर ठीक आहे, माझी अजून पदवीधर याच्यामध्ये मी नोंदणी केलेली नाही. माझ्या घरी तर 3 कॅन्डिडेट आहे. माझा मुलगा आता नुकताच तोही पदवीधर झाला आहे, त्याची पण नोंदणी करायची आहे. माझ्या मिसेसची पण नोंदणी करायची आहे. म्हणजे माझ्या घरी तर 3 कॅन्डिडेट आहे पदवीधर याच्यासाठी करण्यासाठी. मी विचार केला की हे असं कसं काय एकदम लवकर सुरू झालं. मग थोडं माझ्या लक्षात आलं की मध्ये काही वर्तमानपत्र चालले, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की अरे हो, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी आता नुकतेच नागपुरात येऊन गेले. तर त्यांनी कुठंतरी असं आपल्या भाषणात म्हटलेलं आहे की जो कॅन्डिडेट किंवा जो बूथ प्रमुख जवळपास 1000 पदवीधर यांची यांची नोंदणी करेल, त्याला नागपूर महानगरपालिकेच्या पुढच्या वर्षीपर्यंत होणाऱ्या निवडणुकीत प्राधान्य देण्यात येईल. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने पदवीधर निवडणूक जी आहे, पदवीधर मतदारसंघाची जी मागची जी निवडणूक झाली होती त्याच्यात जो पराभव झाला होता, त्यावेळेस माननीय संदीप जोशी आणि माननीय अभिजित वंजारी, दोघंही माझे चांगले मित्र आहेत. त्या दोघांमध्ये जी झुंज झाली होती त्याच्यात संदीपजी जोशी यांचा पराभव झाला होता. तो पराभव कुठंतरी BJPला अजूनपर्यंत पचलेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी आत्तापासूनच सुरुवात केली. त्यांनी रवींद्र चव्हाणजी आणि नागपूरचे जे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळेने यावेळेसही म्हटलं की मी 5000 पदवीधर मतदार नोंदणी करील, तर तुम्ही पण तशी तयारी करा. आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही जो कार्यकर्ता आहे त्याला आम्ही प्राधान्य देऊ निवडणुकीमध्ये, म्हणजे महानगरपालिकेच्या. भारतीय जनता पार्टीने तयारी सुरू केली. भारतीय जनता पार्टीने यावेळेस आपल्या मतदारसंघासाठी, पदवीधर मतदारसंघासाठी माननीय श्री सुधाकर कोळे यांना नोंदणी प्रमुख म्हणून निवड केलेली आहे. जनरली असं होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये जे नोंदणी प्रमुख निवडल्या जातात त्यालाच कॅन्डिडेट म्हणून घोषित केल्या जातात. म्हणजे असं एक कन्फर्मच आहे की यावेळेसची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पार्टीतर्फे सुधाकर कोळे लढवू शकतात किंवा लढतील. सुधाकर कोळे हे पण माझे फार चांगले मित्र आहे. म्हणजे नागपूर महानगरपालिकेत मी जेव्हा पत्रकार संघाचा मेंबर होतो आणि नागपूर महानगरपालिकेत जेव्हा मी एंट्री घेतली होती ॲज अ पत्रकार म्हणून, तेव्हा सुधाकर कोळे हे एक नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. आणि मग आमच्यासोबत त्यांची फार चांगली गट्टी मैत्री जमलेली होती, चांगली चर्चा व्हायची. त्याच्यानंतर मी ऑरेंज सिटी वॉटरला जॉईन झालो. मी ॲज अ हेड कॉर्पोरेट कम्युनिकेशन ऑरेंज सिटी वॉटर होतो. तर माझी पण आणि त्या काळात सुधाकर कोळे जलप्रदाय समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे ऑरेंज सिटी वॉटर आणि जलप्रदाय समिती अध्यक्ष याचं कोऑर्डिनेशन आणि सगळे कामं आम्ही दोघं सोबत मिळून करायचो. त्याच्यामुळे माझी त्यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यानंतर सुधाकर कोळे नितीनजी गडकरी यांचे अतिशय निकटस्थ आहे. त्याच्यामुळे त्यांना एक चान्स मिळाला आणि ते दक्षिण नागपूरमधून
आमदारकीची निवडणूक लढले आणि जिंकले, त्याच्यामुळे ते आमदार झाले. आता सुधाकरराव देशमुख, सुधाकरराव कोळे कुठंतरी मागे पडले होते. मग त्यांना पुन्हा बॅक घेताना त्यांना भारतीय जनता पार्टीने नागपूर ग्रामीणचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बनवलं. त्याच्यानंतर आता नुकतीच जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये प्रचंड अशी गडबड झाली. कदाचित मला असं वाटतं की संदीप जोशी यांना पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे काँग्रेसचे यांच्या विरोधात लढवण्याचा चान्स होता, पण कुठंतरी ते OBC कार्ड किंवा हे कार्ड ते कार्ड खेळताना भारतीय जनता पार्टीने सुधाकर कोळे यांना संधी दिली. पण ती संधी सुधाकर कोळे यांची विकास ठाकरेसारख्या बलाढ्य अशा काँग्रेसच्या नेत्याकडनं कुठंतरी हिरावून घेण्यात आली आणि त्यांचा पराभव झाला. आता त्यांना कुठंतरी पुन्हा सेटल करायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना कदाचित होऊ शकतं की पदवीधर मतदारसंघामधून त्यांना निवडणूक लढण्याचा चान्स मिळेल. इकडे काँग्रेसतर्फे मागच्या वेळेस अभिजित पंजारी यांनी म्हणजे अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स दिला होता. त्यांच्या साथीला काँग्रेसचे सगळे नेते एकत्र एकजुटीने आले होते आणि त्यांनी फार सुंदर असा लढा दिला आणि त्यांनी पदवीधर मतदारसंघाची जी परंपरागत भारतीय जनता पार्टीची सीट होती ती त्यांनी काढली. हा पराभव त्या BJPवाल्यांना तर रुचलाच नाही, त्याच्यामुळे त्यांनी आतापासूनच सुरुवात केली आहे. त्यांची तयारी आहे की हा जो परंपरागत भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, ज्याच्यामध्ये कधी काळी नितीनजी गडकरी यांनी याच मतदारसंघातून निवडून येऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद पण ठेवलं होतं. 1995 साली ते सरकारमध्ये सार्वजनिक मंत्री पण झाले होते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले होते आणि त्यावेळेस त्यांना पुलकरी म्हणून पण नाव देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा नितीनजी गडकरी मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी निवडणुकीला उभे राहिले आणि प्रचंड मताधिक्याने निवडून आले, ही सीट जी रिकामी झाली होती याच्यावर त्यांनी माजी महापौर प्राध्यापक अनिल सोले यांना चान्स दिला. प्राध्यापक अनिल सोलेसुद्धा फार सुंदर पद्धतीने निवडून आले. मला वाटतं प्राध्यापक अनिल सोले यांचा जो विजय होता त्याच्यामध्ये कुठंतरी नितीनजी गडकरी यांचा पण हात होता, कारण की नितीनजी गडकरी यांचे प्राध्यापक अनिल सोले हे निकटस्थ तर आहेच, म्हणजे कदाचित मित्रच आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा जो परंपरागत पदवीधर मतदारसंघ जो BJPचा होता तो मागच्या वेळेस काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी आपल्याकडे ओढून नेला. आता तोच मतदारसंघ पुन्हा परत कसा येईल याच्यासाठी या भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू झालेली आहे. आज मला सकाळी जो मेसेज आला त्याच्यामुळे मला असं कुठंतरी वाटलं की आपण आजचा आपला जो विषय आहे तो पदवीधर मतदारसंघाविरुद्ध विषयी बोलू काही असाच घ्यावा. बघूया अभिजित वंजारी आणि सुधाकर कोळे यांच्यामध्ये या 1 वर्षानंतरच्या पदवीधर मतदारसंघामध्ये जी निवडणूक होईल ती कशी असेल, टफ असेल की इझी असेल. पण तुर्तास काँग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांनी पण सुद्धा आपली तयारी सुरू केली आहे. त्यांनी पण नोंदणी करणं सुरू केलेलं आहे मतदारांची, असं त्यांनी मीडियाला सांगितलेलं आहे. इकडे भारतीय जनता पार्टीने पण सुरुवात केलेली आहे, त्यांची पण मतदार नोंदणी सुरू आहे. माझ्याबद्दल सांगू, माझ्याकडे 3 कॅन्डिडेट आहेत. एक मी स्वतः, एक माझी पत्नी स्मिता आणि माझा मुलगा शार्दूल, या तिघांची पण नोंदणी करायची आहे. बघूया माझ्या घरी कोण येतं नोंदणीसाठी, अभिजित वंजारी येतात की सुधाकर कोळे कोणाला पाठवतात. बरं, अजून एक विषय असा की माझ्याकडे जो येणार आहे पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करण्याकरता, तो कार्यकर्ता पदवीधर राहणार आहे का?
पदवीधर असेल तर त्याला प्राधान्य आहे, पण तो जर एक सामान्य कार्यकर्ता असेल तर तो मला पदवीधर मतदारसंघाचं जे इम्पॉर्टन्स आहे ते सांगू शकेल का? मला वाटतं सांगू शकणार नाही. त्याच्यामुळे जर पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर कार्यकर्ता कुठलाही असो, बी जे पीचा असो की काँग्रेसचा असो, वोट तर मला द्यायचा आहे. पण पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर कार्यकर्ता जर आला तर त्याला, मला असं वाटतं, मीच नाही तर सगळे लोक प्राधान्य देतील. कारण की आमचे जे प्रश्न आहे पदवीधर मतदारसंघासाठी ते त्यांनी उत्तर देण्यात त्यांनी सक्षम असावं, एवढीच विनंती. धन्यवाद.